गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर बऱ्याच दिवसातून आज ब्लॉग बनवते आणि सकाळी सकाळी यांनी आणल्यान खमंग. तर आता त्यांना मी देता खमंग खायला. आणि आता 5 दिवसात आहे आमच्या ताईंचं लग्न, तर लग्नाचं पण ब्लॉग येतील, तर सबस्क्राईब करून ठेवा. तर गाईज, आज मला खूप मोठा सरप्राईज भेटले आणि त्या म्हणजे मी गेल्या 1 वर्षापासून ब्लॉग बनवता, एक पण नाही, गेल्या वर्षी काहीतरी मला फेब्रुवारीमध्ये मोबाईल भेटला आणि मे महिन्यात आम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेलेलो ना, तेव्हा मी पहिला ब्लॉग बनवलेला. आणि ब्लॉग म्हणजे असा काय यूट्यूबच्याकडून पैसे भेटावे नाही, फक्त एक आठवण राहावी म्हणून मी ब्लॉग चालू केलेलं. आणि मेन म्हणजे यांची परमिशन भेटली मला ब्लॉग बनवायसाठी, तीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि यांचा पण खूप मोठा सपोर्ट होता मला. काही ब्लॉग तर यांच्यामुळं पण व्हायरल झाले, कारण सगळ्यांना हसवण्याचा काम यांचा. अजून आम्ही हसवू तुम्हाला सगळ्यांना. असंच ब्लॉग बघत राहा, शेअर करा आणि सपोर्ट पण करा मला असंच. आणि जी गोष्ट आज मला भेटले त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे, खूप म्हणजे खूपच हॅप्पी आहे. कारण माझं चॅनेल मोनिटाईज कधीच झाला असता, कारण माझं 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉच आवर ते कधीच कंप्लीट झालेलं. पण ते काहीतरी जीमेल आयडीचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं ते मॉनिटाईज होतच नव्हता. तर आता काय गेल्या 2 महिन्यात मॉनिटायझेशनला आम्ही अप्लाय केला आणि फक्त 7च दिवस. मला वाटलं पण नव्हतं का एवढ्या लवकर येईल, मला असं वाटलं का 15-20 दिवस लागतील, पण 7च दिवसांत ती गोष्ट मला भेटली. तुम्हाला कसं वाटतं? हेच घेऊन आलेलं मलाच तर तिथं भेटला, पोस्टमन काहीतरी तिथं भेटला ना तुम्हाला, रोडवरती भेटला. हे मला आवाज देत आलं, बोलतं तेजू इकडे इकडे मोबाईल घेऊन ये, बोलतं व्हिडिओ काढ. बरं कसली? तर बोलतं हे बघ काय आलं. तर मित्रांनो, तुम्हाला आता आम्हाला एक कुरिअर आलेला आहे, तो आता तुम्हाला तेजू दाखवतेस. हा बघा. सो गाईज, या त्याच्यामध्ये थोडा गोष्टीची उलटा दिसतो नाव व्हिडिओमध्ये, पण तुम्ही समजून घ्या, ती सांगते बघा. तर या गोष्टीची आम्ही एवढी वाट बघत होतो, किती दिवस झालं, फायनली आम्हाला भेटले. ही गोष्ट म्हणजे आपण मॉनिटाईज झाला ना चॅनेल का, त्याच्यानंतर आपण पेमेंटसाठी अप्लाय करतो. त्याच्यानंतर 6 नंबरचा याच्यात कोड येतो, तो कोड टाकायचा आणि मग त्याच्यानंतर बँक डिटेल्स टाकायची. त्याच्यानंतर जेव्हा आपलं $100 होतात ना, तेव्हा पहिला पेमेंट आपल्याला येतो. $100 कंपल्सरी झालंच पाहिजेत पहिल्या पेमेंटला. तर आता आधी देवाजवळ ठेवता, कारण देवाचा आशीर्वाद मला भेटला. बरोबर. तर आधी देवाजवळ ठेवता आणि नंतर सगळ्यांजवळ ओपन करता. तर गाईज, आता मी निघतो देवरूनला, कारण आमच्या मामीने एक साडी दिलेली आहे ती शिवाला द्यायला, आणि कल्याणला पण काहीतरी काम आहे थोडंसं आईला आणि मला. तर त्याला आता निघतो तिकडंच जायला. आता तिकडं गेल्यावर भेटू आपण, त्यांना पण दाखवू यूट्यूबचा हे आले, पिनकोड आले, त्यांची रिॲक्शन कशी येते बघू आपण. तर चला निघतो आम्ही. तर गाईज, फायनली पोचलो. आज डॅनी आम्हाला घ्यायला आला आणि जागवला, इथला पण नाही बघा, राग आली वाटतं त्याला. डॅनी उठ. कोण आहे घरात? मॅगी पाहिजे, मॅगी मॅगी काय बघतो? दीदी आली ना. हो गाईज, आता घेतली जेवायला. इकडं काय बनवले? पनीर चिल्ली का?
वरण भात पनीर चिल्ली आहे नाही काय पनीर चिल्ली नाही सोयाबीनची भाजी आहे इकडं आलू वडी आहे मिरची आहे इकडं काय तर गाईज फायनली मी आता ओपन करता बघू आतमध्ये कसं असतं पिनकोड मी तुम्हाला दाखवणार नाही कारण पर्सनल असतं तर बघूया बऱ्याच दिवसांनी वाट बघत होतो मी मला वाटलं जरा लेट येईल पण तो लवकर आला एक वर्षाच्या मेहनतीचा फळ आज भेटला आहे पिनकोड तुम्हाला दाखवणार काय म्हणजे एक तासाने येईल ना नाव चेंज करून कल्याणला चाललोय आताशीच आम्ही पोचल्या तर आता आम्ही चालल्या दुसऱ्याकडं बघू आता काय काय शॉपिंग करता ती बघ तिनेच लावलेली साडी मला ती बघा तुमची साडी घेतला ना गाईज आता आम्ही शिवाजी चौक मध्ये चालल्या म्हणजे आता पोचूच बघू आता ही काय काय घेते ना मला काय घेऊन देते मी तुझ्या घरी आल्यावर तुला काय पाहिजे घेणार नाही आणि पहिल्याच दुकानात शिरले बघा तुझा काय होच नाही बघा हे नवीन पॅटर्न आलेले आहेत ट्रेंडिंगला तुम्हाला पाहिजे असेल तर शिवाजी चौकला भेटतात येऊन याच्या समोरच आहे हे दुकान तर आता आम्ही मार्केटमध्ये चालल्या आता आम्ही चालल्या महावीरमध्ये बघू आता किती वाजल्या माझ्या हालत बघा मला स्कूटीवरती साडी नेसून जमत पण नाही 7 वाजले तरी आम्ही इथेच आहोत आता महावीरमध्ये चालल्या हे ड्रायव्हर आमचा पण आल्या आता आम्ही घरी चाललोय काहीच आता आम्ही चाललोय घरी आता गंधारीपर्यंत पोचल्या तसेच आम्ही पोचल्या आम्ही
कट करी. आले आले आम्हाला बसायला सांगता. या पाहुण्यांनो बसाया बसाया. बघ मम्मी बघून दे कुठे मम्मी. बघूया काय करायचे ते. चपात्या. अरे त्या इकडे चल. भाजी झाली का? देखा आपने लापरवाही का नतीजा है.